नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पोयम 2.3 द इंच केप रॉक यातील ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A2. A2मधील पहिली ॲक्टिव्हिटी आहे कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. खालील विधाने पूर्ण करा. आणि पहिलं विधान आहे द ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक प्लेस्ड अ बेल ऑन द इंच केप रॉक बिकॉज. आणि त्याचं उत्तर आहे देअर वेअर डेंजरस रॉक्स नियर द कोस्ट विच वुड रेक शिप्स. स्टेटमेंट बी आहे द मरायनर्स वेअर ग्रेटफुल टू द ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक because. An answer, he placed the bell and saved sailors from hitting the rock. Statement C, the result of thick haze that covered the sky was that. An answer, the sailors had no way of knowing in which direction they were sailing. Statement D, the rover in frustration pulled his hair and cursed himself because. And the answer, he himself had cut the bell which would have rang and the sound would have helped them to solve them to save themselves from those killer rocks. त्यानंतर सेकंड ॲक्टिव्हिटी आहे गिव्हन बिलो आर द इव्हेंट्स दॅट गिव्ह द थीम ऑफ द पोएम इन अ जम्बल्ड फॉर्म अरेंज इन प्रॉपर सिक्वेन्स ॲज पर देअर अकरन्स. आता या ठिकाणी काही वाक्य दिलेले आहेत. हे वाक्य जम्बल्ड फॉर्ममध्ये आहेत. तर आपल्याला प्रॉपर सिक्वेन्समध्ये योग्य क्रमात ते लावायचे की जशी ती पहिली घटना घडली त्या घडलेल्या घटनेनुसार आपल्याला याला क्रमात लावायचं आहे. तर त्या अगोदर आपण दिलेले वाक्य वाचून घेऊयात. ए, द वेव्ज वेअर सो स्मॉल दॅट दे डिड नॉट मूव्ह इनफ टू रिंग द बेल ॲट द इंच केप रॉक. बी, द ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक हॅड प्लेस्ड द बेल ऑन अ बॉय ऑन द रॉक. सी, देअर वॉज अ थिक हेज स्प्रेड ओव्हर द ॲटमॉस्फिअर. D, Ralph bent over from the boat. And E, Sir Ralph cursed himself in despair and in his frustration tore his hair. आता उत्तरामध्ये आपण याचा योग्य क्रम प्रॉपर सिक्वेन्स बघूयात. अँड द प्रॉपर सिक्वेन्स इज, सर्वात पहिले घडलेली जी घटना आहे ती आहे पर्याय क्रमांक बी, द ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक had placed the bell on a boy on the rock. आणि त्यानंतर घडलेली घटना आहे ए, the waves were so small that they did not move enough to ring the bell at the Inchcape rock. त्यानंतरची घटना या पर्यायांमध्ये घडलेली ती आहे डी, Ralph bent over from the boat. आणि त्यानंतर आलेला जो सिक्वेन्स आहे तो आहे सी, देअर वॉज अ थिक हेज स्प्रेड ओव्हर द ॲटमॉस्फिअर. ई, सर राल्फ कर्स्ड हिमसेल्फ इन डिस्पेअर अँड इन हिज फ्रस्ट्रेशन टोअर हिज हेअर. तर हा होता जम्बल्ड ऑर्डर दिलेलं होतं त्याचं हा सिक्वेन्स प्रॉपर सिक्वेन्स आपण या ठिकाणी मांडला. त्यानंतर तिसरी ॲक्टिव्हिटी डिस्क्राईब द क्वालिटीज ऑफ द ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक इन युअर ओन वर्ड्स. ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉकचे गुणवैशिष्ट्य तुमच्या शब्दात लिहा. आणि आपण लिहूयात क्वालिटीज ऑफ द ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक. दोन या ठिकाणी दिलेले आहेत. ते आहेत बेनेवोलंट, त्यानंतर बिग हार्टेड. त्यानंतरची त्यांची क्वालिटी आहे ह्युमॅनिटेरियन.
concerned for the ships and cargo at sea, cared for the safety and lives of the sailors. तर ह्या काही क्वालिटीज आहेत ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक यांच्या. यानंतरची ॲक्टिव्हिटी, फोर्थ ॲक्टिव्हिटी, जेलसी इज द मोस्ट इनक्युरेबल डिफेक्ट जस्टिफाय. हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे, जेलसी इज द मोस्ट इनक्युरेबल डिफेक्ट, याला आपल्याला न्याय द्यायचा आहे, याला स्पष्ट करून सांगायचं आहे. तर त्याचं उत्तर आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल. If one consider that someone is better than him in any case, whether in position, success or fame or whatever it may be, they trying to ruin it. They don't want someone to be greater than them. This is crooked mentality. It is just happened because they compare themselves with others and found inferior. They never work to achieve what others achieve, but their attitude seems to be destructive. If this jealousy once stick, it will be difficult to cure it. So it is said that jealousy is the most incurable defect. यानंतरची पाचवी आणि शेवटची ॲक्टिव्हिटी आहे, बट द रोव्हर्स mirth was wickedness. Explain this line in your own words with the help of poem. की कवितेच्या आधारे ही जी ओळ दिलेली आहे, बट द रोवर्स mirth was wickedness, ही कवितेची ओळ तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये कवितेच्या आधारे स्पष्ट करायची आहे. आणि मग त्याचं उत्तर आपण अशा पद्धतीने लिहू. एव्हरीवन वॉज हॅपी अँड जॉयस in spring season, but in the case of rover it is contrasting. This atmosphere made him reckless. He wanted to trouble, to torture the abbot, who was good man and praised by the sailors for saving them by installing the bell on the Inchcape rock. Rover wants to destroy his work. He wanted to ruin it. या ठिकाणी ॲक्टिव्हिटी A2 ही पूर्ण झाली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही अडचण असेल तर कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टिल द एंड, शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट.